अरे भावानू लय उकडायला लागले शिर्या वारा घाल रे जरा. ए भावानू निवांत बसलाय. चला गेला का लय दिवस पार्टी केलेलं पार्टी करूया. होय होय चला चला वय बेस कापूया पार्टी करूया. काय कपे ते बोकड कापूया म्हटलं पार्टी करूया. हा नको बाबा आमचं फादर लय डेंजर आहे. बोकाड कापले का नाही जीव घेईल माझा जीव. हा मग आमच्याकडे पैसे नाहीत पार्टी करायला. हायला बरं माझ्या डोक्यात एक आयडिया आहे तसं करूया. काय आयडिया तुझ्या डोक्यात सांगतो. अण्णा शेडवर जाऊया तिथं त्याच्या कोंबड्या येत्या त्या पळवून आणूया आणि पार्टी करूया. एक नंबर आयडिया बाबा. चल चल चला चला. हॅलो 4 कोंबड्या आहेत त्याच्या 2 इकायच्या आहेत त्या. हा बर आहेत की तसल्या पण कोंबड्या आहेत आपल्याकडे. बर बर काळी कोंबडी पण आहे की आपल्याकडे. आईच्या गावात डालगं कुठे गेलं कुठे नेलं कोंबड्या कुठे गेल्या माझ्या. अरे कोण आहे तिकडे. होय भावानू 4 कोंबड्या येत्या मस्तपैकी आज रातच्याला कापूया आणि पार्टी करूया. बर मी मसाला आणतो सगळा. बरोबर मी कांदा लिंबून मीठ आणतो. भावानू मी बघून त्याला आणि चटणी आणतो. मग मी काय आणू. हा तू बी भाकरी आण सगळ्यांसाठी. बर मग मी येतो एकटाच खाया नुसतं. अरे बुरट्या तू भात घेऊन ये मसाले भात एकटाच येतो म्हणला. हावऱ्या होय भावानू मटण शिजत आलंय आता चटणी टाकली विषय संपला. होय मन्या भावा चटणी काढ बाहेर. अरे बुरट्या चटणी तू आणणार होतास मी नव. होय मी कुठे चटणी आणणार तो हे ऋषी आणणार होता नव्ह का. तूच आणणार होतास की चटणी आणि त्याल. हा इच्छा गावात भावांना का चटणी घरात विसरली. अरे माकडा जा लवकर ना आता चटणी. होय एकटा कुठे जाऊ भावा मला भ्या वाटतं या. मन्या भावा तू चल की माझ्यावर. ए मी नाही बाबा तो भूताटकेचा रस्ता आहे मला बी वाटतंय. होय अरे नाटकी करू नका जावा लवकर चटणी आणा जावा. बरं चल म्हणे. वय ब्या तुझ्या रस्त्याने निघालायस का नाही त्या रस्त्यानं आमचं म्हातारा एकदा निघालं होतं आणि मागणं भूत आलं आणि म्हाताऱ्याचं गाचकन धरलं. हा काय धरलं. पाय धरलं पाय बुरट्या. हे विसल्या भावा ही भ्या होतोय मला मी जायचं. अरे रुच्या माकड्या तू जाणार काय याच्यावर. नाही मी थांबणार आहे. मग का बस हे चल ए, रे जावा रे. भावा. हे येतो लगेच. मन्या कसला आवाज आला रे भावा. वैब्या या आंब्या झाडाला खालच्या गलीतल्या आंब्यानं फास लावलेला 100% त्याचा आत्मा ओरडला असणार आहे. अरे काय हे देवा वाचवा मला. ओम शोम नम शोम नम शोम नम शोम नम शोम नम शोम. मन्या कुठे गेला. मन्या भावा कुठेच मन्या. आईच्या गावात हा मन्या काय झालं तुला. मन्या इथे कसं आलास. मन्या काय झालं तुला. आईच्या गावात. ओ मामा दादा कोण आहे का तिकडे. माझा जोडीदार बेशुद्ध पडलाय. भूत भूत. अरे भावा मी आहे मन्या. मन्या बुरट्या कुठे गेला होतास मला एकट्याला सोडून. अरे मला कुणीतरी मागं वडलेलं मग मी बेशुद्ध झालेलो आणि आता उठून बघतो तरी तू आईच्या गावात बुरट्या लय डेंजर भूत होतं. भूत बघून माझी इथं बरं टाळारा फाटलेली बघ. असू दे देवाचं नाव घेऊन घरला जाऊया. बरोबर. हे बाबा भ्या वाटतंय लईला का. घेऊ नको मी अण्णा आहे. आईच्या गावात अण्णा तुझ्या आईचा टन्ना भेटलो कसल्या जोरात. पोरानं कुठं गेलेला. काय नाही अण्णा रानात फिस्ट केल्या मग चटणी सरल्या म्हणून चटणी आणाय निघालेलं. मग काय बोकडाचं मटर असेल फिस्ट साठी. नाही तुमच्याच कोंबड्या कापल्या त्यांनी फिस्ट केल्या. काय? म्हणजे तुमच्या रानाजवळ कोंबड्या कापून फिस्ट केल्या असं म्हणलं मी. बर पोरानो रात्रीच ह्या वाटेनं जाऊ नका भूताटकीचा रस्ता आहे ह्यो. अण्णा मग आम्हाला चौकापातूर तेवढं सोडता काय. अरे तरणी बाण पोर तुम्ही भूताला बेताय सवी एकदा माझ्या पुढे भूत आलं असं फिरून आपटलं त्या भूताला. काय सांगता अण्णा? बरं अण्णा तुम्ही भूत प्रत्यक्षात बघितले काय. नुसतं बघितलं नाही तर त्या भूताला खांद्या घेऊन फिरलो मी. एकदा आमच्या रानात भूत आलेलं त्याला बांधून घातलं मी आणि खोबरेल तेल लावून त्या भूतावर उडी मारून बसलो मी. वैब्या मन्या कुठे गेला सर. वैब्या आपण मुतारी तेवढ्यात भूताना अन्नाला धरला काय माहित भावा चलित नाही नाहीतर भूत आलं म्हणजे आपली मारल. आपल्याला मारल भूत. चल
मन्या भावा 5 मिनिटं थांब, आतनं जाऊन चटणी घेऊन येतो. चल बाबा. अरे शिर्या कसला आवाज आला? काय माहित भावा. भावा जळान संपलंय, जळान आणलं पाहिजे. बर मी जाण घेऊन येतो, तुम्ही बसा इथं. आम्हाला भ्या वाटते, तू कुठे जाऊ नकोस. अरे भरट्यानं जवळ भूत येत नसतंय, बसा इथं. लवकर ये. हा येतो, बसा इथंच. लवकर ये बर का. हा येतो रे. आईला काय ऋषी आम्हाला भ्या वाटते. बुरट्यानं मीच आहे. विसल्या बुरट्या बेवलो की आम्ही नाही थांबत, जातो घरला. बसा बसा बसा, चेष्टा केली का? बसा. लवकर ये जळान घेऊन. हा येतो, जाण घेऊन इथं बसा, भिऊ नका. चला लवकर, जाण घेतो, मटण खायचं आहे. वैब्या बुरट्या तो आहे शिवी, तुला लगा चटणी आणा पाठवलेला गेला नाही शिवी. नाही गेलो. नाही गेलास मग ये इकडे, जाण मुटला का मला. ये अरे ये की. अरे भट्ट्या वैब्या, आता काय मालिश करतोस का पाठीची? जाण मोड का पाणी. अरे तुझ्या काय झालं विसल्या? अरे माझ्या मागे मुत लागले आता. विसल्या आम्हाला लय भ्या वाटायला लागले. आईच्या गावात वैब्यानं म्हणे कशी आणलं इथे, अजून चटणी आणा गेली ती. पहिलं काय 1 तास झालं गेली ती, कशी काय आली नाही तर. मन्या भावा, इकडं भूतांचा आवाज येईना बघ. 100% इकडे भूत नसणार आहेत. बरं झालं बघ. विसल्या आम्हाला लय भ्या वाटायला लागले. मला पण लय भ्या वाटायला लागले भावा. भिऊ नका, आम्हीच आहे. वैब्या माकडा इतक्या उशीर कुठे होतास? अरे भावा काय सांगू तुला, रस्त्यात जाताना आम्हाला भूत दिसलं. काय? मला पण भूत दिसले. काय सांगतोयस? भावानं लवकर आवडून घरला जाऊया, नाहीतर भूत झपटायचं आपल्याला. भावा तो तांब्या बघ आपोआप निघालाय. आमटी करायचं मोठं पातेल कुठं आहे? अगं म्हातारे, मला काय माहित. इकडे काय? त्या तू तर रात्री पार्टी करायला नेलं होतंस की, तुला उत्साला फोडायला तुला कुठं पण तुझी म्हातारे तिथं विचारलं पात्याला. तुला नेहला जाळायला कुठं आहे ती पातेला घेऊन येतात, जा लवकर. मी नाही जाणार म्हातारे. रात्री पार्टी करायला गेलो तिथं मी भूत बघितलं, आणि भूत बघितलं जेवलो पण नाही, तसंच पळून आलोय. कुठं बघितलंस भूत? अगं त्या आंबऱ्यानं आंब्यात झाडाला फास लावून घेतलाय का नाही, तिथं बघितलं भूत. अरे नरसाळ्या, ती भूताट किती जागा आहे, कशाला मरायला गेला असेल तर. म्हातारे मला सांग, तू भूत बघितलंस का कवा? मी नाही बघितलेलं, पण तुझ्या आज्याला भूताची पालखी दिसली. कसली असते भूताची पालखी? अरे मुशाला भूतांची दसरा असती. बर मग? त्या दसऱ्याची पालखी रातच्या 12 वाजता आपल्या गावातनं जाती. मग म्हातारे आपण दोघं त्या जत्रेची पालखी बघायला जाऊया काय? अरे चेपक्या, कामाधंद्याचं बघ ना आधी. पालखी बघतोय भूताची. म्हातारे तू पण जरा कामाधंदा करत जा. बघल तेव्हा खुर्चीवर बसले असतेस, खुर्चीला वाळवी लागल्या खाल्ले. अरे तुला उत्सला फोडान, तुला माझा मी बघायची. बर बर बघ तुझं तू. वैब्या हडसं लवकर, शिरेला रात्रीच्या भूतानं झपाटले कस तरी करायला लागली ती. आईच्या गावात. बरोबर चल 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 चल. शिर्या शिर्या, ए सोडा त्याला. काय झालं रे शिर्या? आईच्या गावात भूत जोरात झपटले वाटते याला. चला त्याला डॉक्टर घेऊन जाऊया. चला चला. सोड मला. होय गबस. ए पोरांनो, काय झालं रे शरीराला? अहो काकी शिर्याला भूत झपटले या. ए म्हातारे, तुला चावून काय? अरे तुझी उचलली पालखी तुझी मला खाली निघाली. ओय ब्या सोडा मला, कुठे नेलता मला? आईच्या गावात ही बेन चांगलं झालं वाटतं. अय पोरांनो, काय दौरा? काय नाही.
काही बेन आव्हान नाही भूतांचा पटले काय सांगतोय मला पण रात्री भूत दिसल्यानं त्याला मला लय पहिले 100% तीच भूत असणार आहे. अण्णा कुणाला सापडलंय भूत? अरे या शिव्याला भूतानं सापडलंय. अहो तात्या भाऊजी तुमच्याकडे काही भूत काढायचा उपाय असला तर सांगा की या पोरासनी. हाय की उपाय पोरानू गावात एक खवण्या बाबा आहे त्याच्याकडे घेऊन जावा याला तो काहीतरी उपाय करेल ह्याच्यावर. तो खाऊन बाबा राहतो कुठं? गावातल्या खालच्या दगडावर बसलेला असतो तिथं जावा घेऊन याला. बरं बरं चालते जातो घेऊन. गावात खाऊन्या बाबाकडे न्यायला पाहिजे याला. खाऊन या चल. आईली खुली सुकट बुता ये लवकर नाही तुला कैद करीन फुकट. खाऊन्या बाबा की जय हो. खाऊन्या बाबा की जय हो. ए उंडकीच्या लांब बस नाही तो टावर घालवीन. नको बाबा बसतो बसतो. बोल काय समस्या आहे तुझी? बाबा माझ्या भूताला मित्रांचा झपाटला म्हणजे माझ्या मित्राला भूतान झपाटलंय. कसलं भूत आहे बाईचं का बाबाचं? बाबाचं भूत झपाटलं याला. अरे नरपुड्या मी फक्त बाईने झपाट्याला भूत काढतो. बाबा बाहेर दिसते. काय म्हणला जोकडा? बाबाने झपाटल्याला का काढत नाही भूत म्हटले. बाबाने झपाट्याला भूत काढायला मी जास्त दक्षिणा घेतो. काय पाहिजे तेवढी दक्षिणा घ्या आपण भूत काढायचं. अरे याला असा पकडून का ठेवलाय? सोडा त्याला. बाबा याला सोडलं तर बुकणं उडवेल तुमचा. अरे माझ्याकडे दिव्य शक्ती आहे महाराज तर लांबच साधा टच सुद्धा करू शकणार नाही. हा मग सोडतो सोडा. बघ कसा शांत उभा आहे. सोड सोड सोड. बाबा आता तर म्हटलं असं दिव्य शक्ती आहे तुमचा पाक कुंदला केला यानं. अरे आज सकाळी जप करायचं ठरलं त्यामुळे झाले असं. बाबा काहीतरी उपाय करा याच्यावर. थांबा मी माझा मंत्र लांब करायला होतो म्हणजे बघा कसा येऊ शांत होतोय. लावा लावा लवकर. हा त्याला झालाय तो शांत. बाबा सोडतो पण तुमची तुम्ही रिस्क घ्यायची. सोडल्यावर काय केलं तर आम्ही जबाबदार नाही. अरे माझ्या अंगावर मला विश्वास आहे. सोडा त्याला. सोडा रे. बालका बस इथं दिसतात बस कुचकुण्याचा गुडा आहे. बालका तुझं नाव काय? बघा कसा शांत झालाय. बालका तुला 10वीला किती मार्क पडली? अरे सोड 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 सोड. अरे ग ही भूत लय डेंजर आहे. बाबा ह्याला बघून तुमची टारारा पटली वाटते. कसला तुमचा अंगारा? पोरानू ह्याच्या अंगातलं भूत लय पावरीचं आहे. आज रात्री मी तुमच्या बरोबर येतो. मला ती जागा दाखवा जिथे त्याला भूताने झपाटलं. ती जागा बघून काय करणार आहे बाबा? मी ते तिथं येतो आणि त्या भूताला बरणीत बंद करतो. बरं बरं चालतंय बाबा. रात्री 10 वाजता या. चालते जाऊ का मग? ओके चला. हे चल. हा नको नको उद्या बघू ती उद्या बघू चला. इथंच आहे भूत दिसलंय मला. अरे गप रे 2 मिनिटात पकडतो त्या भूताला. बरं बरं पकडा पकडा. हे रे भूता बरणी तर बाळाला दूध दे वाटी तर बाळाची वाटी मांजर चाटी. ए माकडा बाबा बारक्या बाळाची गाणी म्हणू नको. भूताला पकड. अरे बुलट्या 3 वर्षाचं भूत आहे. रांगत येते ती भूत. बरं बरं. हे वाईट बॅकअप बाबा त्याचं काम करते. बाबा करा सुरू. ये रे भूता बरणी तर बाळाला दूध दे वाटी तर बाळाची वाटी मांजर चाटी. गावलं आलं आलं आलं. गौलवी बाबा खरंच तुम्ही लय मोठी जादू करायचा. बर पोरानू दक्षिणा द्या माझी. ए बुलट्या बाबा भेलं की तू तर म्हटलास भूताला भरणीत बंद केलंय आणि भूत कसं काय आलं? अरे मला भूत बीत काय पकडा येत नाही र. मी बोलतो बाबा आहे त्या भूताला बघून माझी टरारा वाटली. अरे बसला तुझ्या नादात मेलो असतो आम्ही आज. वैभ्या चल घरला जाऊया ना तर भूताच्या तावडीत घालू तर मरल आपण. बरं बरं चालतंय चला. वैभ्या बाबा मी आज तुमच्या घरला झोपाय तुम्हाला भ्या वाटते. बरं मला चालतंय. बी नाही कुणाला करला. हा तू एक काम कर. दूर आहे का तुझ्याकडे? हा झाडाला 5 लावून मर जा तिकडे जा. ए, चला रे. येऊ नका चल. ए, चला. म्हातारे हा म्हातारे. अरे बोकडा कुठे गेला तो एवढ्या उशीर बोंबले थिंडायला? अगं म्हातारे गेलो तो भूत धरायला. तू दार उघड पहिलं. तुझ्या किरडीचा मोडला दांडा तुझ्या नाही मी घरात घेणार तुला. अगं म्हातारे मग आम्ही कुठे झोपू? अंगणात खाट टाकल्याच्या जाऊन झोप जा. हा, अगं म्हातारे ऐक की ऐक. आईच्या गावात विसल्या. बरं चल झोपूया. अंगणात खाट आहे त्याच्यावर. आता घरट्यातच झोप बी आता. बरं बरं विसल्या गुड नाईट. गुड नाईट. आईला रग कोणी ओढली? आईच्या गावात.
आईच्या गावात ए विसल्या उठकी काय झाले अरे मला भ्या वाटायला लागले पोट्ट्या झोप गप बरोबर ए विसल्या ऐक की मला लय जोरात संडासला आलंय चल की माझ्यावर पोट्ट्या कशाला एवढं खायचं रे खायला तोडालेस तू अरे भावा चल की चल लवकर नाही तर आणि उशीर झाला का नाही चिड्डीत पिवळा बॉम्ब फुटल बर चल चल त्या झोपलं तर नसतं तर काय मला नाही बाबा पोट्ट्या घेऊ नका चल हा घे तिथे घे चल हा वय बे पोट्ट्याला बस अरे बुरट्या मला भ्या वाटतं या अरे पोट्ट्या मी आहे की का बी आलायस बर कसला आवाज आला रे बाबा इथं भूत आहे 100% गप नाही भूत भीत काय वैद्या लय बिहारायच काय तू नाही बाबा बुरट्या मग माझी का धुवायला लागलायस तुझी दुखी बरोबर सॉरी बाबा विसल्या माझं झालंय बघ आवर लवकर अरे बरं त्यावर की आईच्या गावात ए विसल्या बुरट्या मला एकट्याला तिथं सोडून येऊन इथं झोपलायस मी अरे बुरट्या मी कुठंच गेलो नाही तर झोपली आईच्या गावात मग भूत आलं होतं काय माझ्यावर संडासला झोप गप भूत आला तर म्हटलं बरोबर आईला भूताच धुतला काय मी बॅक आईच्या गावात भूताची पालखी आली वाटतं खाणार आहे सगळ्याच मी अरे पोरानो वैब्याला काय झालं नाही ह्याला पण भूतांचा पडलंय अरे ती भूत खरंच लय डेंजर आहे बरं का होय मला पण काल दिसलेलं ते भूत अहो ऐकलं का काय ग ना अहो तुम्ही न तात्या भाऊजी रोज रात्री ही भूताचं मुकुट घालून कुणाला भेट दाखवाय जात तसा ना तुझ्या आईला तुझ्या म्हणजे तुम्ही दोघं रात्रीच्याला भूताचं मुकडे घालून आम्हाला बेदा करत होता मी होय आमच्या कोंबड्या चोरल्या सा म्हणून तसं केलं नमस्कार